नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजी कशी करायची ते बघतोय आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार होते। तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची भाजी आणि त्यासोबत तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी असा मस्त बेत होतो। तर तुम्ही सुद्धा ही भोगीची भाजी मी ज्या पद्धतीने बनवणार आहे त्याच पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूप आवडणार आहे ही रेसिपी। ज्या भाज्या मार्केटमध्ये अवेलेबल होत्या त्या मी विकत आणल्या आणि त्याच भाज्यामध्ये मस्त अशी भोगीची भाजी करून घेतली आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा तवंग येतो आणि भाज्याही व्यवस्थित शिजतात। या भाज्याची चव खूप अशी छान लागते आणि भरपूर प्रमाणात या भाज्यामध्ये पौष्टिकता असते। तर रेसिपी खूप सोपी आहे, आपण बनवायला सुरुवात करूयाच। पण तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ही भाजी एकदम सोप्या पद्धतीने कशी केली मी ते करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप करून बघू नका। चला तर मस्त अशी तर्रीबाज चमचमीत खायला एकदम छान लागणारी भोगीची भाजी बनवायला सुरुवात करूयाच। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजी करायला आपण पटकन सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया। तर आपल्याला सगळ्यात आधी सुक्या मसाल्यामध्ये काय लागते ते पाहायचं आहे। तर इथं 2 चमचे शेंगदाणे घेतले, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट आहे, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 2 चमचे इथं तीळ घेतले। आता आपल्याला फळभाज्यामध्ये काय लागेल ते बघायचं। 3 वांग्याच्या फोडी करून घेतल्या, तुम्ही बघू शकता। इथं 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, त्याच्या साली काढून अशा फोडी करून घेतल्या। अर्धी वाटी वालपापडी घेतली, अर्धी वाटी मटार आहे, 2 ते 3 चमचे वालाच्या शेंगाची दाणे आहे, 2 गाजर घेऊन त्याच्या अशा फोडी करून घेतल्या। सगळ्यात अगोदर मी हे फळभाज्या व्यवस्थित धुवून घेतल्या होत्या आणि नंतर मग प्लेटमध्ये काढून घेतल्या। अर्धी वाटी फुलकोबी लागेल, 2 मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले कांदे आहे, 1 वाटी कोथिंबीर घेतली, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो ते सुद्धा बारीक कट करून घेतले। आता आपल्याला पालेभाज्यामध्ये लागेल, इथं मी 5 ते 6 पालकाची पानं स्वच्छ धुवून नंतर त्याला बारीक कापून घेतली आणि इथे तुम्ही बघू शकता इथे मेथीची पानं आहे, ही सुद्धा स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतली। आपल्याला एवढंच साहित्य लागेल। चला तर मग पटकन आपण भोगीची भाजी करायला घेऊया। आता इथे बघा गॅसवर कढई गरम करायला ठेवली। आता यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालून घ्यायचं। भोगीची भाजी करताना त्यामध्ये थोडं तेल जास्तच घाला आणि तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं आणि जिरं छान तडतडायला हवं। मस्त हे जिरं फुलून वरती येऊ द्या। बघा जिरं छान फुलायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची। फोडणी छान खमंग बसली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांद्याला सोनेरी रंगावर मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे। बघा मस्त असा सोनेरी रंगावर कांदा फ्राय करून झाला। आता यामध्ये टोमॅटो घालायचं। टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एकदम असा मऊ टोमॅटो शिजून घ्यायचा। बघा इथे मस्त एकदम असा टोमॅटो मऊ शिजला आहे। आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आणि ही छान या कांदा टोमॅटोसोबत एखाद मिनिटभर परतून घेऊया। बघा इथं हे मिनिटभर मी आलं लसूण पेस्ट छान या कांदा टोमॅटोमध्ये परतून घेतली। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे। लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला, हळद, हे सुके मसाले छान या तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे 2 ते 3 मिनिटासाठी। बघा इथे सुके मसाले व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाणे घालून घ्यायचे। त्यासोबत इथं फळभाज्या आहे ह्यासुद्धा मी यामध्येच घालून घेते। फुलगोबी घालून घ्यायची आणि पालेभाज्या आहे ह्यासुद्धा यामध्येच घालून घ्यायच्या। आता या भाज्या व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायच्या। तुम्ही यामध्ये शेवग्याचे शेंगा बोरंसुद्धा घातली जातात, ऊससुद्धा घातल्या जाते। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय हवं याच्यात आणि काय नको त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता। तर इथं मला बोरं मिळाली नाही म्हणून मी बोरं घातली नाही आहे। बघा मस्त अशा भाज्या व्यवस्थित केल्या मसाल्यामध्ये
आता आपल्याला पाणी घालायची अजिबात घाई करायची नाही. तर यावर झाकण ठेवते आणि 5 मिनिटासाठी ह्या भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे. बघा इथे 5 मिनिटं झाली आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. आणि बघा इथे मस्त अशा भाज्या 5 मिनिटासाठी वाफवून घेतल्या. तुम्ही बघू शकता मस्त असा सुगंध येत आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आणि झाकणसुद्धा ठेवलं. तर मग गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आणि 10-12 मिनटं हे भाजी छान व्यवस्थित अशी शिजून घ्यायची. आता इथे जवळपास 10 ते 12 मिनटं झाली आहे. आता झाकण उघडून बघूया. आहा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा तवंग आला आहे आणि स्मेलही घरभर दरवळला आहे. बघा क्या बात आहे. मस्त अशी इथं भोगीची भाजी बनून तयार आहे. चवीला छान लागते आणि यामध्ये आपण भरपूर साऱ्या अशा भाज्या घातल्या आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची. एकदा मिसळून घेऊया. यामध्ये 2 चमचे कच्चे तीळ घालायचे आणि हे सुद्धा या भाजीमध्ये व्यवस्थित अशी मिसळून घ्यायचे. आता गॅस करूया बंद आणि तुम्ही बघू शकता मस्त इथं आपली स्वादिष्ट भोगीची भाजी बनून तयार आहे. काय छान दिसत आहे आणि यातील भाज्या व्यवस्थित शिजल्या आहे. तर भरपूर साऱ्या प्रमाणात घातलेल्या भाज्या खूप अशा पौष्टिक असतात आणि ही भोगीची भाजी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते. तर खूप छान अशी चवीला लागते. यासोबत तीळ लावून बाजरीची भाकरी केल्या जाते. तर ही मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजी इथं आपली बनवून तयार आहे. हिवाळ्याचा सीझन आहे तर खूप साऱ्या प्रमाणात भरपूर अशा भाज्या अवेलेबल असतात मार्केटमध्ये. तर ज्या भाज्या तुम्हाला मिळतील त्या भाज्या तुम्ही आणून भोगीची भाजी बनवू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनून तयार होते. यामध्ये आपण वाटण न करून अशीच भोगीची भाजी खायला छान अशी चमचमीत लागते. तर तुम्ही सुद्धा एकदा ही भोगीची भाजी नक्की करून बघा. रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.